नमस्कार सर्व भारतीयांना माझा नमस्कार। मी रवींद्र राजाराम पाटील, मुंबई सायन्स जुनावटी येथून मुंबई ते कन्याकुमारी व पुन्हा मुंबई असा 3500 किलोमीटरचा प्रवास माझी मुलगी सानवी प्रवीण पाटील वय वर्ष 11 आणि माझ्या मित्राचा मुलगा अर्णव योगेंद्र गोविंदकर वय वर्ष 12 या दोघांना घेऊन हा प्रवास करत आहे। या प्रवासादरम्यान आपण जे केलं विजय पाटील साहेब यांनी कारावे गड ग्रामपंचायत यांच्यातर्फे आम्हाला केलेल्या स्वागताबद्दल खूप खूप आभारी आहोत। आणि मी एवढंच सांगेन, इथे स्वच्छता माझं गावही इथेच आहे, कासू पाटणी तालुक्यातला आहे। आणि विजय पाटील साहेबांनी जो इथे स्वागत केला सरपंच त्याच्यावर खूप खूप आभारी आहे। स्वच्छतेवरती मी एवढंच सांगेन की आपण छोट्या छोट्या गोष्टी जर पाळल्या, बरेच जण एखादी भरलेली वस्तू असेल जसं कुरकुरे घ्या किंवा बिस्किट घ्या, हा आपण भरलेला असतो तेव्हा आपल्या बॅगेत किंवा आपल्या खिशात असतो, परंतु त्याचा खाऊन झाला वापर झाला तर आपण काय करतो, डायरेक्ट फेकून देतो कुठे। तर कृपा करून माझं सर्व भारतीयांना असा सल्ला आहे, विनंती आहे की कृपा करून कोणतंही खाद्यपदार्थ जे पॅक आहे त्याचा रॅपर आपल्या खिशात प्रवासात असेल तर किंवा आपल्या घरात असाल तर आपल्या डस्टबिनमध्ये किंवा कुठेही प्रवासात असेल डस्टबिनमध्ये जिथे कुठे तिथे टाकावी ही नम्र विनंती। धन्यवाद।